मागील काही भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकाग्रता ध्यान कसं करायचं हे आपण पाहिलं. आता या भागामध्ये अजून काही अशा काही गोष्टी आहेत का ज्या करताना आपण ध्यान करू शकतो हे आपण पाहूयात. आता मी दिलेल्या गोष्टी व्यतिरिक्त सुद्धा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ध्यान करू शकतात. ध्यानाचा मूळ मुद्दा जाणीवपूर्वक लक्ष आपण करत असलेल्या कामावर आणणे हा आहे. ही सगळी उदाहरणं आहेत फक्त. यामध्ये अजून काही गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी ॲड होऊ शकतात. उदाहरणादाखल स्वयंपाक बनवताना तुम्ही ध्यान करू शकतात. कसं? समजा तुम्ही स्वयंपाक बनवत आहात, तर जे काही पदार्थ तुम्ही बनवत आहेत ते बनवताना ते कापणे, शिजवणे, तळणे अशा क्रिया तुम्ही अधिक जाणीवपूर्वक करू शकतात. त्या पदार्थाच्या रंगाकडे, त्याच्या वासाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ शकतात. पदार्थ बनल्यानंतर त्याच्या चवीकडेही लक्ष देऊ शकतात. आणि जेव्हा तुम्ही असं लक्ष देऊन पूर्ण स्वयंपाक करायला लावता तेव्हा स्वयंपाकाची गुणवत्ता तर सुधारतेच, पण तुमचंसुद्धा लक्ष वर्तमान काळात राहिल्यामुळं तो अनुभव एक आनंददायी अनुभव होऊन जातो. आता भांडे घासणं कुणालाच आवडत नाही, पण भांडे घासणं हे सुद्धा एक एकाग्रता ध्यान होऊ शकतं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर हसायची गरज नाही आहे. हो, भांडे घासताना सुद्धा तुम्ही ध्यानाचा अनुभव घेऊ शकता. म्हणजे बघा, भांडे घासताना पाण्याचा हाताला होणारा स्पर्श, भांड्यांचा हाताला होणारा स्पर्श, साबणाचा वास याकडे जर तुम्ही लक्ष देऊन भांडे घासू लागलात तर गुणवत्तापूर्ण ते काम होईलच, पण वर्तमान काळात ध्यान दिल्यामुळे एक प्रकारे एकाग्रता ध्यानसुद्धा तुमचं होऊन जाईल. अगदी असंच सकाळी दात घासताना सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक म्हणजे लक्षपूर्वक दात घासू शकतात. म्हणजे समजा ब्रशने तुम्ही पेस्ट घेतले ब्रशवर आणि दात घासतायत, तेव्हा ब्रशच्या तुमच्या दाताला होणारा स्पर्श, पेस्टची चव, जिभेवर कुठे कुठे पेस्टची चव जाणवते, जर तिकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही दातसुद्धा चांगल्या प्रकारे घासू शकतात. आणि याचा दुहेरी फायदा म्हणजे लक्षही तुमचं वर्तमान काळात असल्यामुळे एक प्रकारे ते मेंदूला दिले जाणारं ट्रेनिंगच आहे. अगदी असंच तुम्ही समजा कुठला खेळ खेळत असाल तर खेळ खेळताना जर तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक तो खेळ खेळला तर खेळाचा आनंद तर भेटेलच, पण खेळाची गुणवत्तासुद्धा नक्कीच सुधारेल. आणि लक्ष वर्तमान काळात असल्यामुळे तो खेळ तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकाल. म्हणजे बघा, समजा तुम्ही टेबल टेनिस खेळत असाल तर तुमच्या श्वासाची होणारी हालचाल, तुमच्या प्रतिस्पर्धी बॉल मारत असताना त्या बॉलची दिशा, त्यानंतर तुमचे हातापायाची हालचाल या सर्व गोष्टींकडे तुम्ही तुमचं लक्ष आणू शकतात. वर्तमान काळात राहून खेळ खेळल्यामुळे त्या खेळाचा आनंद तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात.